आपल्या सोबत सध्या अयोध्या पौळ पाटील देखील आहेत। त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। अयोध्याजी, काय आता या सगळ्या प्रकरणामध्ये याचिकाच केली आहे दिशा सालियनच्या वडिलांनी आणि याचिकेमध्ये गंभीर आरोप त्यांनी केलेत। आदित्य ठाकरेंचं नाव त्यात येताना दिसतंय, सूरज पांचोली, दिनो मोरिया, अनेक मोठी नावं आहेत। किशोरी पेडणेकरांनी सुद्धा दबाव टाकला, दिशाभूल केली, अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। पहिली प्रतिक्रिया आपली या संदर्भातली। खरं तर एखादा माणूस सत्तेने जेव्हा ग्रासलो आपण म्हणतो ना, तर तो कुठल्या थराला पोहोचतो हे यातून सिद्ध होत आहे। 5 वर्ष जेव्हा हे प्रकरण नवीन होतं त्यावेळेला दिशाचे वडील स्वतः म्हणालेले होते की आमच्या मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक झालेला आहे आणि आमच्या मुलीवरती कुठलाही बलात्कार वगैरे झालेला नाही, तिचा मृत्यू हा आणि कोणीही आमच्या मुलीचं राजकारण करू नका किंवा तिची बदनामी करू नका म्हणून ते हात जोडून सांगत होते। आणि मग 5 वर्षाच्या नंतर हे त्यांना का शहाणपण सुटलं आणि सातत्याने जे राणेचा मुलगा जे सातत्याने बोलत होता आणि मग आज की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही असं करू, आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही तसं करू, मग सरकार आल्याच्या नंतर तुम्ही उद्धव ठाकरे साहेब यांचे आमदार पळवले अगोदर, म्हणजे हे सुरुवातीला हे पाडण्यासाठी, सरकार पाडण्यासाठी अशा पद्धतीचे एका तरुणावरती आरोप केले। बरं, आरोपामध्ये सुद्धा त्या तरुणाचं काहीच म्हणजे निष्पन्न झाल्याच्या नंतर आमदार पळवले, सगळं काही केलं आणि तरीही तुम्ही एखाद्याला संपवू शकत नाही, म्हणून मग अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण कुठेतरी केलं जाते असं मी म्हणेल। आणि एका तरुणाचं राजकीय म्हणा किंवा वैयक्तिक आयुष्य तुम्ही बर्बाद करून तुम्ही राजकारण कुठल्या दिशेने घेऊन चाललात हाही इथं खूप मोठा प्रश्न निर्माण होतो। नाही पण अयोध्याजी, आता तरी निष्पक्ष चौकशी होईल असं वाटतं का आपल्याला? निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे दिशा सालियनच्या वडिलांनी याचिकेमध्ये आणि ते म्हणतायत की मुंबई पोलिसांनी सुद्धा आमची त्यावेळेला दिशाभूल केलेली होती, NIA सारख्या तपास यंत्रणेकडनं निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली। आता होईल निष्पक्ष चौकशी असं वाटतं? अर्थात आम्ही कधीही निष्पक्षपातीपणे चौकशीला सामोरे जायला तयार आहोत। मागच्या वेळेलाही आदित्य साहेब चौकशीला गेलेले होते। मी आदित्य साहेबांच्या टीम मध्ये काम केलेलं आहे, करत आहे, म्हणून मी आणि एक महिला म्हणून आणि एक त्यांच्या टीम मध्ये काम करते म्हणून एक गोष्ट मी इथं सांगू इच्छिते, ती व्यक्ती कधीही कुठल्याही स्त्रीकडे वाकड्या दृष्टीने सुद्धा बघणार नाही, तर ती व्यक्ती असं कृत्य करेल असं या जन्मामध्ये तरी आम्ही मानणं शक्य नाही आणि ती व्यक्ती असं काही करणार नाही। एक वेल एज्युकेटेड व्यक्ती म्हणजे काहीतरी महाराष्ट्राला एक चांगली दिशा देऊ इच्छितो आहे, चांगलं कार्य या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये करू इच्छित आहे आणि करतो आहे अशी एक व्यक्ती, तर त्या व्यक्तीला अशा पद्धतीचं म्हणजे राजकारणामध्ये गोवणं आणि त्याचं करिअर बर्बाद करणं हे कुठेतरी चुकीचं आहे आणि हे थांबलं पाहिजे असं मला वाटतं। नाही पण अयोध्याजी, तुम्ही आता मगाशी बोलताना म्हणालात की दिशा सालियनच्या वडिलांवर आता दबाव टाकला जातोय, मग ज्या वेळेला तुमचा पक्ष सत्तेत होता त्यावेळेला दबाव टाकला गेला असं आता जे सत्तेत आहेत आणि तेव्हा जे विरोधक होते तेही असंच म्हणत होते, मग खरं काय खोटं काय कसं कळणार? मग आता खरं तर दिशाच्या वडिलांवरतीच पोलीस तक्रार व्हायला पाहिजे किंवा कोर्टाकडूनच तक्रार व्हायला पाहिजे की आतापर्यंत मग त्यांनी अगोदर जे स्टेटमेंट दिलेले होते मग ते कोर्टाला म्हणजे मिसगाईड करण्यासारखेच होते ना, आणि तेव्हा मग ते का नाही म्हटले, तेव्हा ते कोणत्या राजकीय बळीला किंवा ते कोणाला घाबरले हाही एक प्रश्न निर्माण होतो ना। मग तुम्ही त्यांची नावं, आता तुम्ही म्हणताय की याच्यामध्ये किशोरीताईंचं नाव घेतलं म्हणून, किशोरीताई त्यांना कधी भेटल्या, कुठे भेटल्या, काय बोलणं झालं, आता जे तिकडे जे त्या दिवशी किशोरीताईंसोबत होते ते लोक कुठे आहेत, अशा पद्धतीचं काय बोलणं झालं होतं का, ह्याही सगळ्या गोष्टी विचारा ना। म्हणजे काही एखाद्यावरती आरोप करायचे म्हणजे उचली जीभ लावली टाळेला हे सगळं चालू आहे ना। नाही पण मग आता चौकशीमधनं या बाबी समोर येतील ना? तुम्हाला वाटतं ना की निष्पक्ष चौकशी होईल? हो हो, आम्ही कधीही चौकशीला तयार आहोत सामोरे जायला। बर, आणि राजकारण त्यावेळेला होत होतं, आताही होतंय असं वाटतं? अर्थात सगळ्यात पहिलं डे 1 पासून जेव्हा हे आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होऊन म्हणजे ज्यावेळेस त्या खुर्चीवरती बसले तेव्हापासून सातत्यानं भाजपच्या लोकांकडून हे राजकारण एक ना एक गलिच्छ राजकारण सुरू केलेलं आहे। आणि आता तर एखाद्या व्यक्तीच्या म्हणजे एखाद्या तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी इतकं राजकारण गलिच्छ करावं का? महाराष्ट्र कुठल्या दिशेने तुम्ही घेऊन चाललात हा मोठा प्रश्न आहे। नाही पण अयोध्याजी, ज्या लोकांवर आरोप करण्यात आले त्या लोकांनी आता आपली बाजू समोर येऊन मांडावी। या सगळ्या गोष्टींवरनं जे काही रान उठवलं गेलं किंवा आता ज्या पद्धतीने आरोप आता केले जातील त्याबद्दल त्यांनी समोर येऊन भूमिका स्पष्ट करावी असं वाटत नाही आपल्याला? उद्धव साहेबांनी याच्या अगोदर सुद्धा त्यांच्या मुलावरती केलेले आरोप याच्याबद्दल त्यांनी बोललेलं आहे, कदाचित आपल्याकडे ती माहिती आली नसेल तर ती मी आपल्यास नाही, मी अयोध्याजी असं म्हटलं की ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं असं वाटत नाही का? हो, आरोप ज्यांच्यावरती आहेत त्यांनी यावं ना समोर। आम्ही तेच म्हणतोय ना की ज्या चौकशा होतात
किंवा ज्या चौकशांना आम्हाला बोलवलं जाईल, ज्यांच्यावरती आरोप केला जाईल ते सगळे समोर येतील आणि बोलतील. जर कर नाही तर डर कशाला, हे मी म्हणेन. ठीक आहे. अयोध्याजी खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अयोध्या पौळ पाटील होते आपल्यासोबत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.